बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128वी जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दादर इथल्या चैत्यभूमीवरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता भीमसागर लोटलेला आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत आहे। जयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। आज आंबेडकर यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पहिल्यांदाच राज्यामध्ये स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे अनेक उमेदवार सुद्धा आहे। एका वेगळ्या वातावरणामध्ये यावेळीची आंबेडकर जयंती आली आणि त्याविषयी आपण सविस्तर चर्चा डॉक्टर आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत साधणार आहोत। सर, आज अभिवादन करण्यात आलं 128व्या जयंतीनिमित्तानं आणि राजकीय वातावरण सुद्धा तापलंय, अशात आज आपण अभिवादन केलं। काय आपली आज प्रतिक्रिया आहे थोडक्यात? पहिल्यांदा मी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 128व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा देतोय। आज या महाराष्ट्रातलं वातावरण एक वेगळ्या वळणावर आलेलं आहे। बाबासाहेबांच्या विचारावरती खऱ्या अर्थानं चालणारी लोक आज या महाराष्ट्राचे प्रतिनिधी व्हावेत अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा असल्यामुळं आज सर्व जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंगीकारलेला। तर जातीपातीमध्ये त्यांना अडकून ठेवण्याचं काम आणि त्याच्याच नावावर राजकारणाचं काम करण्यात आलं आजवर, असं वाटतंय? हे खरं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीच्या अँगलमधून आतापर्यंत पाहण्यात आलं, परंतु आता जसजसे लोक प्रकल्प होतात, शिकतात वेगळ्या समाजामधून आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान वाचन होतं आहे, तसं बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य किती महान आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना आज कळून येतं आहे। आणि त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांना अंगीकारणारे आज वेगवेगळ्या समाजातून लोक पुढे येत आहेत। आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे एक लेफ्टनंट होते त्यांनी तर असं म्हटलं होतं की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह। आज त्याचा इथे प्रतिबिंब दिसतंय। आज सर्व समाजांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे चाहते मोठ्या संख्येने दिसतात। एकंदरीतच राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या प्रकाश आंबेडकर असो, आनंदराज आंबेडकर असो आणि त्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी हे महाराष्ट्रामध्ये सामर्थ्य वाढवेल या शंकाने अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोक।